स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचे चमत्कार येण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं आणि ज्या भक्ताने स्वामींची भक्ती केलेली आहे आणि भक्ताने निस्वार्थ भावनेने निशंक मनाने ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला, जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे, जे काही माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे ते होणारच आहे, माझं काम फक्त आणि फक्त स्वामींची भक्ती करायचं आहे, तर त्या भक्ताला नेहमीच स्वामी तारत असतात। आणि श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा। ज्या भक्ताने निस्वार्थ भावनेने सेवा केलेली आहे तर त्या भक्ताला लगेचच अनुभव हे येत असतात। भलेही स्वार्थापोटी तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला असेल तरी देखील हरकत नाही, परंतु जर त्याची भक्ती निस्वार्थ असेल, निशंक असेल, तर त्या भक्ताला स्वामी चमत्कार हे नक्कीच देत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर स्वामींचे चमत्कार एखाद्याच्या आयुष्यामध्ये होत असतील तर तो भक्त देखील खूप भाग्यवान आहे। आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती करण्यासाठी स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची निवड ही करतच असतात। काही भक्तांच्या मार्फत स्वामी सेवा आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवत असतात, म्हणजे स्वामींनी त्या भक्ताची अगोदरच निवड केलेली असते आणि काही ना काही माध्यमांद्वारे त्या भक्तांपर्यंत किंवा स्वामी सेवेकऱ्याच्या मार्फत त्या भक्तांपर्यंत त्याच्या अडचणीचं निरसन किंवा स्वामींची सेवा करण्याचं मार्गदर्शन त्या भक्ताला दिले जात असते। तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच असा कोणीही स्वामींच्या भक्तीमध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे स्वामींच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील खरोखरच भाग्य असावे लागते। आणि जर आजचा हा व्हिडिओ कोणत्या भक्तांच्या समोर लावायचा हे देखील साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात, कारण स्वामी सेवेकरी जर घडवायचा असेल तर एखाद्याच्या मनामध्ये आजचा हे व्हिडिओ ऐकून एखाद्या भक्ताच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो की आपण देखील स्वामींची भक्ती करायला हवी। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की तुम्हाला कोणतीही अडचण असो, तुमची आर्थिक असो, मानसिक असो, कोणत्या नोकरी विषय असो, काही असो, परंतु तुम्ही कोणतीही सेवा करा, परंतु विश्वासाने करा की मला ही सेवा केल्यानंतर या अडचणीतून बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळणार आहे, किंवा ही सेवा केल्यानंतर मला त्या संपूर्ण गोष्टीतून मी अलगद बाहेर निघणार आहे। हा विश्वास जो असतो ना, तो सेवेला खूप बळ देत असतो आणि त्यामुळे तुमच्या अडचणी देखील दूर होत असतात। स्वामींची कोणतीही सेवा करा, तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं जरी पारायण केलं किंवा अध्यायाचं पठण केलं तरी देखील स्वामी म्हणजे ती देखील सेवा सर्वश्रेष्ठ आहे। तारक मंत्राची सेवा सर्वश्रेष्ठ आहे, नामस्मरणाची सेवा सर्वश्रेष्ठ आहे। आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, म्हणजे जी कोणती सेवा तुम्ही करू इच्छिता तर ती संकल्पयुक्त सेवा करायची आहे, तुमची इच्छा देवाच्या समोर मांडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे। परंतु जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींना हे माहीत असतं, कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत। कारण स्वामींना माहीत आहे की आता जो आलेला भक्त आहे तो भक्त हा स्वार्थापोटी माझी सेवा करत आहे, मग त्या भक्ताला त्याचा विश्वास ईश्वरावरती किती आहे, तो भक्त किती दिवस स्वामींची सेवा करू शकतो, त्यावरच त्या भक्ताला फळ मिळणं हे अवलंबून असतं। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक सुंदर असा अनुभव सांगणार आहे आणि आजचा हा अनुभव एका ताईंचा आहे। त्या ताई पुण्यामध्ये राहणारे आहेत। तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये त्यांना म्हणजे अनुभव लहानपणापासूनचे त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना अनुभव आले, स्वामींवरचा विश्वास, आणि तरी देखील म्हणजे एवढ्या वर्षाची त्यांची सेवा असून देखील त्यांचं प्रारब्ध, त्यांचे भोग सुटले नाही, परंतु त्यांना जो काही त्रास होणार होता तो त्रास झाल्यानंतर मात्र स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक खूप सुंदर असा चमत्कार केला आणि त्यांच्या एवढ्या दिवस त्यांनी त्रास सहन केला तर त्या संपूर्ण त्रासातून स्वामींनी त्यांना अलगद बाहेर काढलं। आणि तो जे त्रासाचा काळ होता तो देखील त्या स्वामी म्हणजे त्या काळामध्ये देखील त्यांना एवढा अडचणींचा सामना करावा लागला नाही। आता तुम्ही विचार करा, संकटे, त्रास, अडचणी जरी असल्या तरी देखील ते काही सुखद अनुभव देणार नाही, थोडं का होईना पण त्रास हा सहन करावाच लागतो।
परंतु एखादा टोकाचा निर्णय कधी सुद्धा ईश्वर भक्तीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला स्वामी घेऊ देत नाही. तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार स्वामींनी केला, त्यांच्यावरती कोणत्या अडचणी आल्या, चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव चला तर मग ताईंच्या तोंडूनच ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी पुण्यामध्ये राहणारी आहे. जेव्हा म्हणजे मी स्वामींच्या सेवेमध्ये कसे आले ते सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना सांगते की आम्ही पुण्यामध्ये जो मंगळवार पेठ मध्ये जे गोगावली मठ आहे, तर त्या मठ आमच्या घराच्या अंतरावरतीच, खूप थोड्या अंतरावरतीच आहे. तर त्यानंतर माझी एक म्हणजे आमच्या घराच्या समोरच एक काकू राहत होत्या. तर त्या काकूंना स्वामींच्या सेवेकरी होत्या. तर त्यांना प्रत्येक वेळी स्वामींच्या सेवेमध्ये जायच्या, गुरुवारी जायच्या. कधी त्यांना वाटलं की आपण जावं तर त्यावेळेस ना मला चल म्हणायच्या. आणि मग मी ना त्या काकूंच्याच खूप वेळा काकूंनी बोलावलं आणि त्यानंतर मी एक वेळेस काकूंच्या बरोबर स्वामींच्या मठामध्ये जाण्याचं ठरवलं. परंतु त्याच वेळेस काय झालं होतं की त्या मठामध्ये, पुण्यामधील गोगावली मठामध्ये स्वामींचा खूप सुंदर चमत्कार झाला आणि कंप्लीट 18 दिवस स्वामींची विभूती तेथे त्या स्वामींच्या फोटोतून बाहेर पडत होती. तर त्यावेळेस ना मला देखील उत्साह आला की आपण देखील स्वामींच्या सेवेमध्ये जावं, स्वामींची सेवा करावी. तर असा माझ्या मनामध्ये आलं आणि त्यानंतर त्या काकूंच्याच बरोबर मी स्वामींच्या सेवेमध्ये गेले. तर तेव्हा पडलेली विभूती अजून देखील तेथील स्वामी सेवेकरी प्रत्येक गुरुवारी आपल्या भक्तांना ती रक्षा थोडी थोडी आपल्या भक्तांना ते नेहमीच देत असतात. तर तेव्हापासूनच मी सुरुवातीला स्वामींच्या मठामध्ये तेव्हाच आमच्या समोरच्या काकूंबरोबर गेले. तर त्यानंतर ना मला स्वामींविषयी खूप ओढ वाटू लागली. मग मी स्वामींची नामस्मरण, तारक मंत्र अशी सेवा घरामध्ये करू लागले. तर हळूहळू मग माझे वडील देखील मला घेऊन नंतर मला जावंसं वाटायला लागलं की आता काकूंचा आणि माझा एवढा काही मेळ बसत नव्हता. परंतु जेव्हा मला वाटेल जावं आपण स्वामींच्या मठामध्ये, तर तेव्हा माझे वडील मला स्वामींच्या केंद्रामध्ये घेऊन यायचे. तर तोच गोगावली मठामध्ये ते मला घेऊन यायचे. परंतु ते कधी सुद्धा स्वामींच्या मठामध्ये येत नव्हते. तर ते बाहेरच थांबायचे. मग मला खूप वाईट वाटायचं. मला वाटायचं की माझ्या वडिलांनी देखील स्वामींच्या मठामध्ये यावं, माझ्या बरोबर आत यावं, स्वामींचं दर्शन घ्यावं. परंतु ते बाहेरच थांबायचे. मग मी काकांना खूप वेळा म्हटलं की काका वडील येत नाही. तर ते म्हटले की जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हा ते नक्कीच स्वामींच्या केंद्रामध्ये येतील. तर मग मी त्यानंतर विचार करणं सोडून दिलं. मी स्वामींच्या केंद्रामध्ये यायचे, मठामध्ये यायचे, स्वामींचं नामस्मरण करायचे. मला खूप आनंद वाटायचा. जेव्हा मी स्वामींच्या केंद्रामध्ये यायचे तर तेवढंच सुख मला वाटायचं. आणि त्यानंतर मग हळूहळू काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी म्हणजे गुरुवारचाच दिवस होता आणि गुरुवारच्या दिवशी माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तर मग त्यावेळेस ना दवाखाना वगैरे खूपच म्हणजे खूप घाबरलो गेलो आम्ही. तर त्यावेळेस ना आम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मला ती काकांची विभूती होती तर ती देखील माझ्या जवळ होती. तर मी ती वडिलांना लावली. तर त्यानंतर आम्हाला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही वडिलांना घेऊन गेलो. तर तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुम्ही थोडा जर वेळ लावला असता तर हा पेशंट दगावू शकला असता. परंतु तुम्ही योग्य वेळेवरती पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आहात. तर तेव्हा ना त्यांना असं वाटलं की मला म्हणजे स्वामींनीच जीवन दान दिलं, कारण त्यांच्या कपाळी विभूती होती. तर त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि त्यानंतर माझे वडील देखील स्वामींच्या सेवेमध्ये आणले. मग ते देखील जसं काकांनी सांगितलं होतं की जेव्हा त्यांची योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच येतील. नेमकं त्याच पद्धतीने त्यांचा विश्वास स्वामींवरचा वाढला आणि ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले. म्हणजे हार्ट अटॅक मधून स्वामींनीच त्यांना वाचवलं. मग ते पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये आले, स्वामींची भक्ती वगैरे करू लागले. ते स्वामींच्या म्हणजे गोगावलीतील मठामध्ये यायला लागले. तर असं म्हणजे आमचं सर्वच जण स्वामींची सेवा वगैरे करायला लागले. तर हळूहळू काही दिवस निघून गेले. त्यानंतर माझं लग्न देखील झालं आणि लग्न झाल्यानंतर देखील माझी स्वामींची सेवा वगैरे चालूच होती. तर जेव्हा मला वाटेल की आपण सेवा करावी तर ना मी स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे, नामस्मरण करायचे आणि स्वामी महात्म्य हे पुस्तक देखील घरी म्हणजे वाचायचे. म्हणजे अशी मला जशी जमेल तशी मी सेवा करायचे. तर लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतरच कसं प्रत्येकाच्या घरामध्ये चाहूल लागते ती बाळाची. तर आमच्या घरामध्ये म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की घरामध्ये एखादं लहानसं बाळ यावं. परंतु माझे जे सासू सासरे माझे मिस्टर होते तर त्यांना देखील वाटायचं, परंतु ते कधीच मला असं म्हणत नव्हते की आपल्या घरामध्ये बाळ यावं असं. कारण आम्ही पहिल्यापासूनच मला माहित होतं की माझ्या सासू सासऱ्यांना लहान मुलांचा खूप लळा आहे. कारण आमच्या पाहुण्यातील किंवा नातेवाईकातील किंवा
शेजारी एखादं बाळ जर घरी आलं तर ते खूप त्याचे लाड करत असतात, खूप खाऊ घालत असतात, खूप माया प्रेम त्याच्यावरती लुटवत असतात. तर मला असं वाटायचं की माझ्या सासू सासऱ्यांना देखील आपण एक सुंदर असं बाळ द्यावं. परंतु आम्ही सुरुवातीपासूनच कोणत्याच प्रकारे काही सुद्धा वापरलेलं नव्हतं. पण काय कोणास ठाऊक, परंतु प्रेग्नेन्सीच राहत नव्हती. काहीच समजत नव्हतं. त्यामुळे माझे सासू सासरे, माझे मिस्टर देखील कधीच मला काही सुद्धा बोलत नव्हते. म्हणजे इनफॅक्ट ते बाळाचा विषयच काढत नव्हते. तर असं करत करत त्यांना माहित होतं की मला देखील खूप आवड आहे आणि मला खूप हवंसं होतं. त्यामुळे ना मला खूप वाईट वाटायचं. असं करत करत 2-4 वर्ष लग्नाला होऊन गेली, तरी देखील बाळाचं काहीच चाहूल वगैरे काहीच नाही. आणि प्रत्येक महिन्याला खूप आतुरतेने वाट पाहायचे. परंतु माझ्या प्रत्येक वेळी ना माझा म्हणजे जी काही माझा विश्वास होता तर त्याचा भंग व्हायचा. मी नेहमी सेवा वगैरे करायची, जशी मी दररोज सेवा करते तर त्या पद्धतीने माझी सेवा ही कंटिन्यू चालूच होती. पण मग पुन्हा पुन्हा कसं झालं की कार्यक्रमामध्ये कोणाच्या जावंसं वाटत नव्हतं. कारण मी जर एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले की ती लगेचच विचारायचे, किती वर्ष झाली लग्नाला, आहे का आता काय, काय निवांतच आहे, काय चाललं आहे, म्हणजे असं प्रत्येक वेळी ना बाळावरूनच विचारायचे. मग त्यावेळेस ना मला खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं की काय करावं, काही समजत नव्हतं. एक एक वेळेस तर असं वाटायचं की काही आपल्या जीवनात अर्थ नाही, काही जगून उपयोग नाही. असं खूप वेळा वाटायचं की म्हणजे आपण एक साधंसं बाळ सुद्धा देऊ शकत नाही, म्हणजे आपण आईच होऊ शकत नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. मग मी ना खूप रडायचे. कधी कधी असं लक्षात जर आलं तर खूप रडायचे. आणि तरी देखील काहीच म्हणजे सेवा तरी चालू होती, सर्व काही चालू होतं. परंतु मी ना माझ्या घरामध्ये सेवा वगैरे करत होते. तर असं करत करत माझ्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. परंतु माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी कधी सुद्धा मला या गोष्टीविषयी कधीच बोलले नाहीत. खरोखरच ते ना खूप चांगल्या स्वभावाचे, आणि ते त्यांच्या तोंडून एकदा सुद्धा असं आलं नाही की तुला म्हणजे बाळ का होईना, काही सुद्धा नाही. आम्ही दवाखाना वगैरे चालू केला होता, दवाखान्याची ट्रीटमेंट देखील चालू होती. तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही सुद्धा नव्हतं. परंतु प्रेग्नन्सीच राहत नव्हती. मग म्हटलं की म्हणजे मला खूप वाईट वाटायचं. कधीच कोणत्या कार्यक्रमामध्ये मी जात नव्हते, कधीच कोणाच्याच घरी जात नव्हते. तर त्यावेळेस ना मला असं एक एक वेळेस असं वाटायचं की आपल्या जगून काही सुद्धा उपयोग नाही. कधी कधी असं वाटायचं की आपण जीव द्यावा, आपण आपलं आयुष्य संपवून टाकावं. म्हणजे मी असा विचार करून करून खूप टेन्शन घ्यायला लागली. तरी देखील खूप वेळा असं वाटायचं की आपण जीव द्यावा. परंतु काही वेळ असा विचार आल्यानंतर थोड्या वेळानं असं वाटायचं की नाही, नको, स्वामी आपल्या बरोबर आहे. तर एक दिवस असा येईल की ते सर्व काही व्यवस्थित करतील. असं प्रत्येक वेळी ना स्वामींवरचा विश्वास मध्येच यायचा आणि असं वाटायचं की नाही, स्वामी आहेत, आपण स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या नशिबाचे काही भोग असतील, आपल्या आयुष्यामध्ये काही भोग आपल्याला भोगावेच लागणार आहे, जे काही आहे ते भोगावेच लागणार आहे. तर त्यामुळे ना जी मी म्हणजे असं वाटायचं की आपण मेलेलं बरं. तर त्यावेळेस ना असा विचार केला की आपण आता मरायचं आहे. तर त्यावेळेस ना क्षणोक्षणी काही ना काही होऊन मला त्यातून बाहेर काढलं. मनामध्ये विचार आला तर तो मनामधील विचार थोड्या वेळानं का होईना, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या विचाराने तो म्हणजे निघून जायचा. तर असं करत करत 8 वर्ष लग्नाला झालेली होती. तर त्यानंतर ना मला म्हणजे मी एका ताईंचा अनुभव ऐकला की मला ना स्वामींचे अनुभव ऐकायला खूप आवडायचे. तर एका ताईंना ना 11 गुरुवार केले होते ताईंनी, आणि ताईंना प्रेग्नेन्सी राहिली. तर त्यांनी ना संकल्प केलेला होता 11 गुरुवारचा. आणि संकल्प म्हणजे त्यांनी प्रेग्नेन्सीसाठीच संकल्प केलेला होता की त्यांना प्रेग्नेन्सी राहावी. तर त्यावेळेस ना त्यांनी संकल्प करून 11 गुरुवार केले आणि त्यांनी विधिवत पूजा देखील केली. तर त्यावेळेस ना मला देखील असं वाटलं की आपण देखील हा 11 गुरुवार करून पाहावं. त्या ताईंना फरक पडला, मग आपल्याला का नाही पडणार? कारण आपण देखील स्वामींची सेवा वगैरे करतोच. आणि मग थोडं का होईना, परंतु स्वामींना या गोष्टीची क्यू वाटत असेल की आपल्या भक्ताला 8 वर्ष झाली परंतु काही सुद्धा नाही. त्यामुळे विश्वास, मला ते ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये तेच चालू लागलं की नाही, ही जर सेवा मी केली तर मला प्रेग्नेन्सी ही नक्कीच राहील. पण असा विश्वास माझ्या मनामध्ये झाला आणि त्यानंतर मग म्हटलं की आता नाही, हीच सेवा आपण करायची आणि ही सेवा जर मी केली ना तर मी 100% प्रेग्नेंट राहणारच. हा मनामध्ये विश्वासच आला. आणि एवढा विश्वास कुठून आला, कसा आला, मला काही सुद्धा माहित नाही. परंतु माझी जी कॉन्फिडेंट लेवल होती ती अगदी आर पार झाली. आणि त्यावेळेस ना मग म्हटलं की चला आपण हीच सेवा करायची. त्या ताईंना फरक पडला, मला देखील फरक पडणार. आणि त्यानंतर मग मी लगेचच म्हणजे जो येणारा गुरुवार होता त्या गुरुवारी संकल्प वगैरे
केला आणि मग म्हटलं की आपण देखील स्वामींची सेवा म्हणजे आता करायचीच, गुरुवार हा आलेला करायचाच. तर त्यावेळेस ना मग सेवेला सुरुवात वगैरे केली, स्वामींच्या संकल्प केला आणि गुरुवार सुरुवात केली सेवा करायला. तर जो पहिला गुरुवार गेला त्यानंतर सेवा वगैरे कंटिन्यू चालू झाली आणि एके दिवशी असं झालं होतं की मला ना तो विचार आला बाळाचा आणि विचार आल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. तर मी रात्रीचीच 1 वाजताच उठून बसले आणि खूप रडू लागले, खूप रडले. मला ना खूप वाईट वाईट माझ्या मनामध्ये विचार यायचे. दुसऱ्याच्या कडेवर तर बाळ बघितलं की मला खूप वाईट वाटायचं. मी म्हणायचे की मी काय पाप केलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आई होण्याचं सुख सुद्धा मला मिळू शकत नाही. तर त्यावेळेस ना मी खूप रडायचे आणि नेमकं त्याच वेळेस मला रात्रीचंच मी उठून बसले आणि माझ्या मनामध्ये तोच विचार आला आणि 1 वाजल्यापासून मी खूप रडत होते, खूप रडले. म्हणजे मी स्वामींना देखील म्हटलं, "काय हो स्वामी, किती दिवस माझी परीक्षा घेत आहात? मला खूप त्रास होतो आहे आणि किती वर्ष झालं मला एक बाळ सुद्धा होईन असं झालं आहे. स्वामी तुम्ही मला का माझी एवढी परीक्षा बघत आहात?" म्हणून स्वामींना असे बोलत बोलत खूप रडले, खूप रडले आणि त्यानंतर 3 वाजता मग मी म्हणजे खूप कंटाळले. तर त्यावेळेस 3 वाजता मग मी झोपले. तर झोपल्यानंतर पहाटे मला 4 वाजता एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी खूप रडत होते. म्हणजे त्या स्वप्नामध्ये ना एक मठ होता, म्हणजे जो गोगावलीचा मठ आहे, तर तेथीलच तो मठ होता आणि त्या मठामध्येच मी गेलेली होते आणि तेथे मी खूप रडत होते. म्हणजे मला रडूच आवरत नव्हतं. तर त्यावेळेस येणारी जाणारी लोक म्हणजे ती जात होती, येत होती, परंतु मी एकटीच रडत बसले होते. तर त्यावेळेस ना कोणीतरी पाठीमागून आलं. तर त्यावेळेस मी पाहिलं ते कोण आहेत, तर ते चोरमले काका होते आणि त्या गोगावली मठातीलच ते काका देखील होते. तर ते काकांनी माझ्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवला आणि मला म्हणाले, की "बाळा रडू नकोस." तर तसं म्हणत होते आणि मी रडतच होते. तर ते काका मला म्हणत होते, की "बाळा रडू नकोस, रडू नकोस. सर्व काही व्यवस्थित होईल." असं म्हणून मला समजू घालत होते. तर त्यानंतर मी रडत होते आणि त्यावेळेस त्यांनी डोक्यावरून हात फिरवत मला ते म्हणायचे, परंतु मला ते आवरलंच, म्हणजे मला रडणंच आवरत नव्हतं. तर त्यावेळेस मी पाठीमागे वळून पाहिलं त्यांच्याकडे, की त्यांना मला सांगायचं होतं, की किती दिवस मी त्रास काढू. माझी इच्छा किती दिवस अशीच अधुरी राहणार आहे. मी काय करू मला काही देखील समजत नाही. तर त्यावेळेस मी त्यांच्याकडे मला असं सांगायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे वळले आणि त्यांच्याकडे पाहिलं तर ते काका देखील खूप रडत होते. त्यांच्या देखील डोळ्यांतून धारा वाहत होत्या. तर त्यावेळेस ना मला म्हणजे खूप वाईट वाटलं, की ते देखील माझ्यासाठी रडत आहेत. तर मग मी पुढे त्यांना काही सुद्धा बोलले नाही. मी एकदम शांत झाले आणि मग एकदमच म्हणजे जागी झाली मी. जागी झाली तर त्यावेळेस म्हटलं, की म्हणजे ते काका माझ्या स्वप्नामध्ये आले, म्हणजे ते साक्षात श्री स्वामी समर्थ आले आणि ते मला म्हणत होते, की "सर्व काही व्यवस्थित होईल. रडू नको बाळा, तू रडू नको बाळा." तर त्यावेळेस ना मला देखील खूप वाईट वाटलं आणि मी म्हटलं, की माझे दुःख पाहून साक्षात श्री स्वामी समर्थ सुद्धा रडले. त्यामुळे मला खूप वाईट वाटू लागले, की माझ्या या त्रासामुळे स्वामींना मी रडवलं आणि तेव्हा मग मी ठरवलं, की आता रडायचं नाही. त्यांनी सांगितलं ना, आता व्यवस्थित होईल, तर आता आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण जी सेवा करतो आहे, तीच सेवा करायची आणि तीच सेवा पूर्ण करायची. आता या सेवेने आपल्याला नक्कीच ही सेवा केल्यानंतर आपल्याला फरक हा नक्कीच पडणार आहे, हा विश्वास होताच. तर त्यानंतर मग मी ठरवलं, की आता मी ना इथून पुढे कधीसुद्धा रडणार नाही. तर त्यानंतर मग माझी ही सेवा ना 11 गुरुवार माझे पूर्ण झाले आणि त्यानंतर मला म्हणजे मासिक पाळीच आली नाही. तर एक वेळेस ना म्हणजे मला असं वाटायचं, की मी प्रेग्नंट राहिली आहे. माझी सेवा देखील पूर्ण झाली होती ना आणि त्यावेळेस मला विश्वास होता, की मी या सेवेनंतर प्रेग्नंट राहणार आहे. तर मला म्हणजे मलाच फिलिंग असं होत होतं, की मी प्रेग्नंट आहे. परंतु मी घरच्यांना कोणाला देखील सांगितलं नव्हतं. तर जर मी माझ्या मिस्टरांबरोबर कुठे गाडीवरती जर जायचं म्हटलं, तर मी माझ्या मनातल्या मनात म्हणायची, की "माझ्या पोटामध्ये बाळ आहे, तुम्ही जरा गाडी हळू चालवा." पण मला असं वाटायचं, की जर मी यांना जर सांगितलं, तर असेल किंवा नसेल, तर बिनाकामाचा लोकांच्या विश्वासाचा भंग होईल किंवा एखाद्याला आनंद सुरुवातीला होईल आणि समजल्यानंतर सर्वांचीच नाराजी होईल. तर त्यामुळे मी कोणालाच एवढं काही सांगितलं नव्हतं. मी फक्त माझ्या स्वामी आईला सांगितलं होतं, की "स्वामी आई, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, तर माझ्या मिस्टरांना सांगा ना थोडीशी गाडी हळू चालवायला." तर मग मिस्टर देखील ना त्यावेळेस म्हणजे त्यांची गाडी अशी तर नसतीच एवढी फास्ट, ते स्लोच, मी पाठीमागे बसल्यानंतर गाडी स्लोच चालवत असतात. परंतु कधी-कधी मला असं वाटायचं, तर मी स्वामी आईला सांगायचे,
तर मग काही दिवस निघून गेल्यानंतर मी म्हणजे मासिक पाळीच येईना. तर मला कसं वाटलं की एवढ्या वर्षामध्ये खूप मागे पुढे होत असते, म्हणजे कधी दीड महिन्याने म्हणजे असं पाळीमध्ये फरक होत होतो. तर ह्यावेळेस देखील झाला असेल म्हणून मग मी दवाखान्यामध्ये लगेच जायचं टाळलंच. तर पुन्हा काही दिवस पाळीच येईना. तर त्यानंतर मग मिस्टरांना म्हटलं की आपण दवाखान्यामध्ये जाऊया आणि एकदा चेकअप वगैरे करून येऊया. तर असं नाही, याच्या अगोदर खूप वेळा झालं होतं की मी विश्वास ठेवलेला होता. म्हणजे असं मला वाटायचं की पाळी लांबलेली आहे, म्हणजे एमसी पाळी आली, मासिक पाळी आली नाही म्हटल्यानंतर प्रेग्नेन्सी राहिली असेल. परंतु प्रत्येक वेळी ना खूप असं म्हणजे नाराजच व्हायची. तर ह्यावेळेस मग मी खूप दिवस म्हटलं की रोजच्या गत नको करायला, जसं प्रत्येक वेळी होतं. तर त्यानंतर मग आम्ही गेलो चेकअपला. तर चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. म्हणजे जे 11 गुरुवारचं जे व्रत होतं, तर त्यानंतर माझं व्रत देखील पूर्ण झालं आणि त्यावेळेस ना मला जी मासिक पाळी येणार होती तर ती आलीच नाही. त्याच नंतर म्हणजे मला एवढा जलद त्या सेवेने फरक पडला आणि मग मी पुन्हा प्रेग्नेन्सीमध्ये देखील तारक मंत्र म्हणायचे 11 वेळा, गुरुचे म्हणजे सॉरी तारक मंत्र म्हणायचे 11 वेळा. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतचे 3-3 अध्याय दररोज वाचायचे. स्वामींचं नामस्मरण करायचे की माझ्या पोटामधील जे बाळ आहे ते सुरक्षित राहावं. तर मग असं करत करत माझे 9 महिने देखील होत गेले. तर एक वेळेस ना मी म्हणजे एवढं 9 महिने नव्हते झाले, तर त्यावेळेस मी गोगवलीच्या मठामध्ये गेले. तर जाताना आता स्वामींना काहीतरी घेऊन जायचं म्हणून त्यावेळेस ना अचानकच घरून निघालो. त्यामुळे घरून काहीच आणलं नव्हतं. मग स्वामींच्या मठामध्ये मोकळंच कसं जायचं? तर त्यावेळेस ना मग मी दुकानातून पेढे घेतले आणि मठामध्ये गेले. कारण स्वामींना पेढे देखील खूप आवडतात. त्यामुळे त्यांच्या आवडीचाच पदार्थ घेतला आणि गेले. म्हणजे मी एवढं माझ्या लक्षात नव्हतं की पेढेच. मग तिथे गेल्यानंतर मला तेथील काका देखील म्हणाले, की "तू अगोदरच पेढे घेऊन आले. स्वामींनी तुला देण्या अगोदरच तू पेढे घेऊन आले." तर त्यांना काय म्हणजे काय समजलं मला काही माहीत नव्हतं. परंतु ते तसेच मला म्हणाले, की "तू अगोदरच पेढे घेऊन आम्हाला द्यायला आले आहे." तर ते देखील म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मला कोणतीच आशा नव्हती, की मला मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, काही सुद्धा नव्हतं. मला फक्त आई व्हायचं होतं. तर मग त्यानंतर माझे 9 महिने देखील पूर्ण झाले आणि जेव्हा आपण डिलिव्हरीचा टायमिंग येतो, तर त्यावेळेस ना माझं सोनोग्राफी वगैरे करण्यात आली. तर त्यावेळेस ना त्यांनी सांगितलं होतं, की सिझेरिंग करावं लागेल. म्हणजे जी बाळाची नाळ असते, तर म्हणजे प्रॅक्टिकली कसं असतं, की बाळ खाली असताना नाळ वरती असते. तर माझ्या केसमध्ये असं होतं, की नाळ खाली होते आणि बाळ वरती होतं. त्यामुळे ना सर्वांनाच भीती वाटत होती आणि त्यांनी सांगितलं होतं, की बाळ जर फिरलं तरच नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, नाहीतर नाहीच. मग त्यावेळेस त्या ज्या डॉक्टर होत्या, ज्या मॅडम होत्या, तर त्या देखील गजानन महाराजांच्या सेवेकरी होत्या. त्यांना गजानन महाराजांवर खूप विश्वास होता आणि आपले श्री स्वामी समर्थ आणि गजानन महाराज. तर त्यावेळेस ना मग मला असं वाटायचं, की म्हणजे काही का होईना सिझर होऊ, नॉर्मल होऊ, परंतु माझी डिलिव्हरी सुखरूप व्हावी, माझ्या बाळाला काही सुद्धा होऊ नये. तर म्हणजे शेवटचे दिवस देखील आले, परंतु जशी परिस्थिती होती, नाळ खाली आणि बाळ वरती होतं, तर त्यावेळेस डॉक्टरांनी म्हटले, की काही होईना तर आपल्याला सिझर करावं लागेल. तर त्या डॉक्टर मॅडम देखील खूप घाबरल्या होत्या. कारण जर नाळ खाली असेल तर पेशंटला खूप धोका असू शकतो. कारण खूपच क्रिटिकल म्हणजे कधी-कधी ब्लडिंग थांबत नाही अशा परिस्थितीमध्ये, अशा केसेसमध्ये. तर त्यावेळेस त्या मॅडम देखील खूप घाबरल्या होत्या. परंतु त्या म्हटल्या, की "नाही, आपण देवावरती विश्वास ठेवूनच सर्व काही करूया." आणि माझा तर अगोदर स्वामींवर विश्वास होता. मी त्या मॅडमला म्हटलं, की "मॅडम काही सुद्धा होत नाही. स्वामी आहेत. माझे श्री स्वामी समर्थ आणि तुमचे गजानन महाराज आहेत. मग घाबरायची काय गरज आहे?" आणि जिथे त्यांचं सिझेरिंग करणार होत्या त्या, तर तिथे देखील गजानन महाराजांचा फोटो त्यांनी लावलेला होता. त्यामुळे घाबरण्याची गरजच नव्हती. त्यांना मी सांगितलं, की "इथे गजानन महाराज आहेत आणि माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे तुम्ही मॅडम घाबरू नका. जरी माझी जरी केस क्रिटिकल असेल, कंडिशन असेल म्हणजे तर तरी देखील तुम्ही सिझेरिंग करा. काहीही होणार नाही. सर्व काही व्यवस्थित होईल." तर त्यानंतर मग त्यांनी सिझर वगैरे केलं. थोडासा त्रास वगैरे झाला, परंतु ते सर्व काही व्यवस्थित झालं. तर त्यानंतर मुलगा झाला. ते देखील खूप सर्वांनाच आनंद झाला, की म्हणजे सर्व काही झालं, चांगलं झालं. बाळ देखील व्यवस्थित, पेशंट देखील चांगला. तर मग मला कशी सवय होती, की स्वामींची सेवा वगैरे करायची म्हटलं ना, की मी 4-4, 5-5 4-4, 5-5 तास ना मी कंटिन्यू बसायचे आणि स्वामींची सेवा करायचे. म्हणजे एखादं पारायण असो किंवा एखाद्या ग्रंथाचं पठण असो, तर अशी मला सवय होती. तर मग माझं सर्व काही दवाखान्यामध्ये व्यवस्थित झाल्यानंतर मला म्हणजे घरी आल्यानंतर सेवा करायची ओढ होती. तर मग बाळाला माझ्या 2 महिनेच झाले होते. 2 ते 3 महिने झाले असतील. तर त्यानंतर ना मग मी सेवा करायला सुरुवात केली.
तर जेव्हा माझी सेवा चालू होते ना, असं तर मी कंटिन्यू बसल्यानंतर कधी सुद्धा उठत नव्हते. परंतु मला ना अचानकच सेवा करत असताना मला असा आवाज आला, की "उठ, तू जा. तू उठ आणि जा. बाळ पहा." असं म्हणजे आवाज आला. तर त्यावेळेस ना मला म्हणजे अचानकच आवाज आल्यानंतर मला काहीच सुचलं नाही आणि मी उठले आणि डायरेक्ट बाळाकडे गेले. तर तेव्हा बाळ ना 3 महिन्याचं होतं. तर बाळ पूर्ण असं म्हणजे कल्टी मारत कल्टी म्हणजे या अंगावरून त्या अंगावर होत ते बाळ पडायच्या म्हणजे कडेवरती आलेलं होतं. तर त्यावेळेस ना मी थोडा जरी वेळ लागला असता मला उठायला किंवा तिथे यायला, तर बाळ ना खरोखरच खालीच पडलं असतं. परंतु स्वामींनी मला सांगितलं, की "तू उठ आणि बाळाकडे जा." हा ना खरोखरच खूप मोठा चमत्कार होता, की स्वामी आईचं रूप आहे आणि त्याचबरोबर आईला संपूर्ण जगाची काळजी असते. तर त्याचबरोबर आईने मला सेवा करता करता उठवलं, की माझी सेवा थांबव म्हणजेच तू उठ आणि बाळाकडे जा हा इशारा मला दिला. तर त्यावेळेस ना खरोखरच मी माझ्या मिस्टरांना सुद्धा म्हणाले, की मला ना स्वामींनी सेवा करता करता सांगितले, की तू उठ आणि बाळाकडे जा. तर खरोखरच ना स्वामींनी प्रत्येक वेळी ना क्षणोक्षणी स्वामी आई आपल्या बरोबर ही नक्कीच असते. तर म्हणजे हा माझा म्हणजे स्वामींनी हा देखील अनुभव मला दिलेला होता, की माझ्या बाळाला पडायला लागलेल्या बाळाला देखील स्वामींनी मला उठून घ्यायला सांगितलेलं होतं. तर त्यानंतर ना माझे मिस्टर जे म्हणजे मिस्टर पूर्वी ना म्हणजे खायचे, मांसाहार वगैरे करायचे. तर जेव्हा ते म्हणजे मी जशी स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे माझी सेवा पाहून ना म्हणजे घरामध्ये होत होतं, परंतु पर्याय नव्हता ना, सेवा वगैरे माझी चालू होती. परंतु असं खाणाऱ्याला आपण थोडीच बंधन घालू शकतो, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे आणि स्वामींनी जर ठरवलं ना, तर सर्व काही होऊ शकतं. त्यामुळे मी एवढं काही नव्हतंच, माझं काही नव्हतंच. तर त्यानंतर ना माझे मिस्टर देखील असे नास्तिक होते, म्हणजे त्यांना मांसाहार वगैरे करावा आवडायचा त्यांना. तर एक वेळेस ना ते देखील स्वामींच्या म्हणजे शेगावला जाऊन आले गजानन महाराजांना. तर तिथून आल्यानंतर त्यांना काय झालं कोणास ठाऊक, तर त्यांनी ना सर्वच बंद केलं. तर त्यांना म्हणजे काही वाटलं, की आपण हे सर्व काही नको करायला आणि त्यांनी ना खरोखरच सर्वच काही सोडून दिलं. सांगायचं म्हटलं ना, तर माझ्या मिस्टरांना नॉन-व्हेज खायला खूप आवडायचं आणि त्यानंतर जसे ते शेगावला जाऊन आले, तर त्यानंतर त्यांनी नॉन-व्हेज पूर्ण सोडून दिलं आणि ते देखील स्वामींच्या भक्तीमध्ये आले. तेव्हापासून ना आमचं म्हणजे घरामध्ये स्वामींची भक्ती किंवा ते गजानन महाराजांची भक्ती करायला लागले. आम्ही स्वामींची भक्ती म्हणजे घरामध्ये कोणत्या का होईना, परंतु देवाची प्रत्येक वेळी भक्ती करा. म्हणजे त्यांचं एवढं नव्हतं, ते काही वाचत वगैरे नव्हते. परंतु ते तिथून आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि आमच्या घरामध्ये ना खरोखरच स्वामींची कृपा ही नक्कीच झाली. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि गजानन महाराज देखील खूपच प्रत्येक भक्ताच्या संकटामध्ये धावून येणारे आहेत आणि स्वामी देखील तसेच आहेत. तर हे सर्व ना अनुभव माझ्या आयुष्यामध्ये एवढे म्हणजे मला सुखद दिले, की माझं संपूर्ण आयुष्य या अनुभवांनी बदलले. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर लहान-मोठे अनुभव तर क्षणोक्षणी येतातच. परंतु असे काही अनुभव आहेत, की ते आपण अविश्वसनीय म्हणजे काही भक्तांना असे अनुभव ऐकल्यानंतर असं वाटतं, की हे असं होऊ शकतं का? परंतु जिथे श्री स्वामी समर्थ आहेत, तिथे अशक्य असं काहीच नाही. स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे आणि स्वामी चुटकीसरशी सर्व काही व्यवस्थित करत असतात. कधी-कधी एखाद्याच्या भक्तामध्ये खूप अडचणी असल्या तरी देखील त्याला शेवटच्या क्षणी का होईना, परंतु येऊन चमत्कार हे नक्कीच करून दाखवत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव ना काळजाला भिडणारे होते आणि त्यांना म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, की विश्वास जर असेल आणि विश्वास ईश्वरावरती आणि कधी-कधी नाही, ईश्वर आपली परीक्षा देखील घेत असतात, की माझ्या भक्ताचा माझ्यावरती किती विश्वास आहे, हे देखील पाहत असतात. तर विश्वासामध्ये आपला भक्त किती खरा आहे, हे देखील तेवढे सत्य आहे. कधीही कोणतेही संकट येवो, काहीही होवो, परंतु शंका मात्र येता कामा नये, विश्वास मात्र डगमगता कामा नये. तर त्यावेळेस कितीही मोठं वादळ असलं, तरी स्वामी चुटकीसरशी त्या वादळाला गायब करू शकतात. ही ताकद असते ती आपण केलेल्या भक्तीमध्ये. कधीही एखादा भक्त मनापासून निशंक मनाने, निस्वार्थ भावनेने जर भक्ती करत असेल, तर त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये 100% अनुभव हे येतच असतात. चमत्कार हे आणि असे चमत्कार स्वामी त्याच्या भक्तांच्या आयुष्यामध्ये करत असतात, की कधी-कधी विश्वास ठेवायला देखील एखाद्याला कठीण जाऊ शकतं. मित्र आणि मैत्रिणींनो, परंतु जे भक्त स्वामींचे सेवेकरी आहेत, त्या भक्तांना हे काही नवीन नसतं. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी खूप सुंदर-सुंदर अनुभव दिलेले असतात. खूप सुंदर-सुंदर प्रचिती ही नक्कीच दिलेली असते.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला WhatsApp नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जो कोणी व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तुम्ही तुमचा जर अनुभव शेअर केला, एक अनुभव शेअर केला तर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.